नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचं डिस्कशन करणार आहोत रिगार्डिंग एक्झिट एक्झामिनेशन. तर मित्रांनो, NBEMS हे जे नॅशनल बोर्ड आहे, याद्वारे तुमचं एक्झिट एक्झामिनेशन कंडक्ट करण्यात येणार आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. पण मित्रांनो, सध्याच काय झालेलं आहे की NBEMSनी एक ऑफिशियल नोटीस जारी केलेलं आहे. 20/9/2024ला जारी केलेलं होतं, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये. तर मित्रांनो, या नोटीसमध्ये हे सांगितलेलं आहे की जे पुढल्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबरमध्ये 3, 4 व 5 या 3 तारखेला जी एक्झिट एक्झामिनेशन होणार होती डिप्लोमा इन फार्मसी स्टुडंटसाठी, ते आता सध्याच पोस्टपोन करण्यात आलेली आहे. म्हणजे पुढल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये 3, 4 व 5 या तारखेला एक्झिट एक्झामिनेशन घेतली नाही जाणार, ही पोस्टपोन करण्यात आलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे. पण मित्रांनो, आता ही का बरं केलेली आहे? तर याच्या मागचं कारण हेच आहे की आता तुम्हाला माहिती आहे की आता सध्याच खूप जास्त प्रोटेस्ट चालू आहे विद्यार्थ्याकडून की ही एक्झिट एक्झामिनेशन फक्त आमच्यासाठी का बरं, डिप्लोमासाठीच का बरं, आणि याची फीज इतकी का ठेवलेली आहे व असा पासिंग क्रायटेरिया का बरं ठेवलेला आहे आणि 3 पेपर का बरं? तर हे सर्व काही गोष्टी लक्षात ठेवून ही एक्झिट एक्झामिनेशनची डेट पोस्टपोन केलेली आहे. पण मित्रांनो, तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका की एक्झिट एक्झामिनेशन टोटली रद्द करण्यात आलेली आहे, म्हणजे तुम्हाला आता कधीच एक्झिट एक्झामिनेशन द्यावी नाही लागणार, असं गैरसमज करून घेऊ नका. कारण एक्झिट एक्झामिनेशन तर होईल, नक्कीच होईल, कधी ना कधी होईलच. पण मित्रांनो, जर तुम्हाला काही बदल पाहिजे असेल तर मित्रांनो, PCI मात्र यामध्ये एक्झिट एक्झामिनेशनमध्ये काही बदल घडवून आणू शकतो. म्हणजेच फीजमध्ये म्हणा किंवा एक्झाम पॅटर्नमध्ये म्हणा किंवा जे 3 दिवसासाठी एक्झिट एक्झामिनेशन कंडक्ट करण्यात आलेली आहे, त्यामध्ये सुद्धा बदल आणू शकतो. तर खूप काही होऊ शकतो. पण बदलच होईल, असं नाही की ही एक्झिट एक्झामिनेशन टोटली रद्द करण्यात येईल. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला एक गुड न्यूज पण आहे आणि खूप चांगला बेनिफिट आहे की तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप जास्त वेळ मिळालेला आहे. तर तुम्ही या वेळेचा खूप जास्त फायदा घ्या आणि एक्झिट एक्झामिनेशनला चांगल्या प्रकारे पास आउट करा आणि आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करा. ठीक आहे. आणि ही एक्झिट एक्झामिनेशन आता कधी होणार व याच्या डेट्स काय असणार, हे वेळोवेळी तुम्हाला PCI किंवा NBEMS थ्रू तुम्हाला कळविण्यात येईल. तुम्हाला याची नोटीस मिळतच राहील आणि मी सुद्धा तुम्हाला अपडेट करत राहील. ठीक आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की तुम्ही एक्झिट एक्झामिनेशनसाठी कोणती बुक रेफर केली पाहिजे, जेणेकरून तुमची एक्झिट एक्झामिनेशन इझिली पास आउट होईल. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. वेळेवर सर्व काही गोष्टींची अपडेट तुम्हाला भेटली पाहिजे. सो थँक यू सो मच.